नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. बंदीजींना निमंत्रित केलं होतं, परंतु मी येऊ शकलो नाही. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि उद्या माझ्या गुरुची पुण्यतिथी आहे दुसरी. तर सगळे बंदीजी त्या तयारीमध्ये लागलेले आहेत. परंतु मी म्हटलं की लवकर जाईन. मी सकाळीच आलो इथं 8 वाजता आणि 10 ते 12 वाजेपर्यंत थांबेन आणि निघून जाणार. परंतु अध्यक्ष केल्यामुळं खैरकर साहेब आम्हाला काही उठता आलं नाही आणि सगळ्यांचं मनोगत ऐकायचं काम पडलं. आणि वरून कितीही म्हटले भंतीजीनं किंवा तुम्हीही, परंतु भगवान बुद्धाने सांगितलं भूक असा नावाचा रोग आहे, तो जर एकदा लागला की तुम्ही वरून कितीही पोट तोडून सांगा ते काय त्यांच्या लक्षात बसत नाही, है की नाही. ऐकतो आपण, परंतु निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियम म्हणजेच बुद्ध नियम, की आपल्या सर्वांची मानसिकता जास्तीत जास्त 40 ते 45 मिनिटं स्थिर राहू शकते. त्याच्यानंतर तुम्ही कितीही काही चांगले सांगा ते काही त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही. उपस्थित इथं असणाऱ्या लोकांना विचारा कोणत्या मान्यवरांनी कोणतं मनोगत व्यक्त केलं. इथंच हॉलमध्ये बघा किती सांगू शकते. आणि म्हणून आपली मानसिकता स्थिर राहण्यासाठी कमी वेळामध्ये वाढदिवस सागर बंतीजीने सांगितल्याप्रमाणे मेश्राम साहेब हा वाढदिवस करायचा का नाही करायचा. अनेक लोक आपापल्या पद्धतीने आपापलं मत मांडतात. परंतु वाढदिवस म्हणजे काय की भूतकाळामध्ये केलेले जे कार्य आहे याचा आढावा घेणे आणि भविष्य कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं आहे याचा संकल्प करणे, या दोन्हीचं चिंतन म्हणजेच वाढदिवस. आणि भदंत हर्षबोधी महाथेरो यांनी भूतकाळात म्हणजे जेव्हापासून दीक्षा घेतली तेव्हापासून तर आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये कोणतं काम केलं, मला असं वाटते उपस्थित सर्व लोकांना माहिती आहे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. माझी आणि त्यांची ओळख 1995 पासून नाशिकमध्ये असताना, म्हणजे त्यांनी मोबाईलमध्ये माझं नाव सेव्ह केलं होतं, कधी आमदार कधी महापौर. म्हणजे काय झालं की तिथे आम्ही जागा लेणीच्या पायथ्याशी घेऊन एक सुंदर त्या कोर्टमध्ये 11 करोडचा बौद्ध स्तूप उभारलेला होता. आणि ते भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी बांधकाम केलं. त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता, भंतीजीचा सिंहाचा वाटा होता. भंतीजीने नाशिक सोडलं, मी माझ्या गुरुची तब्येत बिघडली म्हणून मी सुद्धा नाशिक सोडलं. परंतु नाशिकमध्ये अजूनही माझं नेस्ट NEST म्हणजे नालंदा एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट याच्या माध्यमातून तिथं अजूनही काम चालू आहे. माझ्या गुरुची संस्था आहे महाबोधी बहुउद्देशीय संस्था. आमच्याकडे 50 अनाथ मुलं होते की ज्याला आई नाही किंवा वडील नाही, असेच मुलं आम्ही त्या ठिकाणी सांभाळतो गेल्या 35 वर्षापासून. गुरुची तब्येत बिघडल्याच्या नंतर दोन्ही किडन्या फेल झाल्या, कारण त्यांना पारंपरिक शुगर होती आईपासून आलेली. 30 वर्ष गोळ्या घेतल्या, त्या गोळ्याचा परिणाम किडनीवर झाला आणि त्याच्यामुळं मी ते सगळं सोडून मी गुरुच्या सेवेसाठी आलो. गुरुची सेवा 2 वर्ष केली. त्याचं एक फळ म्हणून काय होईना मी आता मूळचा अध्यक्ष आहे. सागर बंतीजींना सांगितलं आहे की त्या ठिकाणी सुद्धा 2 बाबी आहेत, 2 गट आहेत. परंतु आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, दुसरा गट जो आहे जवळजवळ 90% ते 95% संपलेला आहे. बाबासाहेबाच्या तिथे अगर बाबा साहब वही पैदा नहीं होते तर हम लोग कहीं के नहीं होते. जर बाबासाहेब तिथे जन्मले नसते तर तुमच्या माझ्या जगण्याला आज काही किंमत नाही. आणि म्हणून मी अध्यक्ष झाल्यानंतर माझे गुरुच होते अध्यक्ष, त्यावेळेस सरकार पैसे देऊ लागलं. परंतु पैसे घेऊन काय करणार, कारण की आता तो खूप मोठा इतिहास आहे, तेवढा मी सांगणार नाही. मग पैसे घेऊन काय करणार,
आम्हाला इथे जागा द्या. बघा, मिलिटरी कॅम्प एरिया, डिफेन्स एरिया आहे, तिथे 1 फूट जागा मिळणे मोठी अवघड गोष्ट आहे. हीच जागा मिळवण्यासाठी भंतीजीला जवळजवळ 15 ते 16 वर्ष संघर्ष करावा लागला धम्मशील भंतीजीला, तेव्हा ती जागा मिळाली. आज आपल्याकडे काही तिथं ठोस असं कारण नव्हतं, परंतु आम्ही म्हटलं, वामन दादाचं एक जुनं गीत आहे, भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो, तू रांगलास तेथे राहून आलो. म्हणजे महाराष्ट्रातील लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीला वंदन करण्यासाठी आले असताना जर त्यांची इच्छा असेल तर मुक्काम करायची, तर ते मुक्काम करू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या प्रती आस्था, आपुलकी, जिव्हाळा, करुणा, मैत्री सर्व जर आज कोणाच्या मनामध्ये असेल तर ते फक्त महाराष्ट्रीयन लोकांच्याच मनात आहे. जरी ते चुकून मध्य प्रदेशामध्ये असले खैरकर साहेब, पण सगळं योगदान हे महाराष्ट्रीयन लोकांचं आहे. आणि म्हणून सरकारला, केंद्र सरकारला निवेदन देऊन जिथे 1 फूट जागा मिळत नाही तिथे 3.5 एकर जागेची 7/12 संस्थेच्या नावाने केली. बाबासाहेबांचं तिथं स्मारक आहे, रमाईचं तिथं काही नाही. रमाई होती म्हणून बाबासाहेब, आणि बाबासाहेब होते म्हणून तुम्ही आणि मी. म्हणून रमाईचंही नाव बाबासाहेबांच्या सोबत असणं गरजेचं, महत्वाचं आहे. म्हणून तिथे रमाई यात्री निवास असा प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे. त्याच्यामध्ये 5, 6, 8, 10 जरी गाड्या आल्या एका वेळेस, कारण आता धम्मस्थळी काढतात, बुद्धगयाचे, तर सर्वात शेवटचं लास्ट ठिकाण कोणतं असेल तर ते महू, भीम जन्मभूमी. मग या सर्व लोकांना तिथे राहण्याची, झोपण्याची आणि जेवण्याची व्यवस्था झाली पाहिजे. याच्यासाठी मोठमोठाले 5 ते 6 हॉल घेतले, एक मेडिटेशन हॉल घेतला, एक बुद्ध गार्डन घेतलं. आणि परिवारासहित जर तुमच्यासारखे लोक आले तर ते हॉलमध्ये झोपणार नाहीत, तर तुमच्यासाठी 10 बाय 10ची एक अशा 70 रूमा त्या ठिकाणी प्रोजेक्ट केला आणि तो केंद्र सरकारला पाठवला. कारण एवढं प्रोजेक्ट आपण उभा करू शकत नाही, तर 100-150 CR आपण तो प्रोजेक्ट तयार करून पाठवला. या 14 एप्रिलला 100 कोटी रुपये केंद्र सरकारकडून पास झाले. आता ते दिपवाळीच्या नंतर त्याचं कामाला सुरुवात झाली. आणि म्हणून तिथे 2 कमिट्या, समित्या जरी असली तरी ही जे कार्यरत समिती आहे, बाबासाहेबाला अभिप्रेत असलेलं काम त्या ठिकाणी रमाई यात्रे निवासच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला एकदा सगळ्यांना निमंत्रित करतो की तुम्ही हर्षबोधी भंतीच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला नेपाळचा कार्यक्रम घ्यायचा तेव्हा एक मीटिंग महूला निश्चित स्वरूपामध्ये आपण आयोजित करू आणि तुम्ही त्या ठिकाणी या. तिथून सुद्धा आपण नेपाळचं, काठमांडूचं जे काही आपण अधिवेशन करणार आहोत त्याची मीटिंग महूमध्ये सुद्धा करावी अशी मी अपेक्षा करतो. आणि हर्षबोधी भंतीजीला खूप खूप मनापासून, ते मला भाऊ मानतात, मी त्यांना भाऊ मानतो. ते मला वंदामी म्हणत नाही, मी त्यांना वंदामी म्हणत नाही. मेरे भाई बोलो, एकदम प्रेमाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा शब्द आम्ही वापरतो. जरी मी त्यांच्या 2 कार्यक्रमाला आलो नाही, परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने मी एवढ्यासाठी या ठिकाणी आलो. तुमचे सुद्धा योगदान. भंतीजी म्हणले मला पैसे पाहिजेत नाही, गुच्छ पाहिजेत नाही. मला सांगा, पैशाशिवाय काय होते का? आपलं लॉर्ड बुद्धा चॅनल चालू असताना तुम्ही बोलायचे, तीवर आम्ही ऐकायचो की जाहिरात कोणती घ्यावी, काही नाही. कोणती जाहिरात घेतली तर लोक काय म्हणतील. चॅनलचं नाव आहे लॉर्ड बुद्धा. तुझं भंतेजी विचार करा ना, सकाळपासून मी बघतोय 8 वाजल्यापासून इथं कार्यरत आहे. कोणी 12 वाजता आलं, कोणी 1 वाजता आलं. बेसराम साहेब भंतेजी किती वाजता आले यांची ओळख करून दिली. हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि आम्ही बॅनर लावू लागलो तिथे, आहे की नाही. म्हणजे स्वतःचा वाढदिवस, एखाद्याचा वाढदिवस असू द्या, बघा किती नटून थटून जॉकेट, सूट, टाय, बूट घालून सगळे लोक वाट पाहतील बर्थडे बॉय कधी येतात. आणि आमचे भंते वाढदिवस नाही, कार्य महत्वाचं आहे. म्हणून त्यांच्या कार्याचं चिंतन होणं, मनन होणं गरजेचं आहे. मी WH चॅनलला धन्यवाद देतो.
की त्यांनी सुंदर भंतीजीचा व्हिडिओ बनवला. परंतु काठमांडूला भंतीजीला मी बोललो आता की एवढंच कार्य नाही तुमचं, एवढेच फोटो नाही. महाबोधी मुक्त आंदोलन 95 पासून मी त्यांच्या सोबत आहे. हे सगळे फोटो त्याच्यामध्ये ऍड करा आणि सर्व लोकांना म्हणजे खरं तुमचं जे कार्य आहे हे म्हणजे एक 5% सुद्धा फोटो याच्यामध्ये हे केले नाही, परंतु खूप सुंदर तुम्ही बनवलेलं आहे कमी वेळामध्ये. तर वाढदिवसाच्या निमित्ताने मी अधिक न बोलता की भंतीजीला खूप मोठं दीर्घ आयुष्य लाभो, मोठं दीर्घ आयुष्य लाभो. माणसाला आयुष्य किती लाभलं याला धम्मामध्ये महत्व नाही, त्या आयुष्यामध्ये त्याने काम किती केलं त्याला महत्व आहे, याला जास्त महत्व आहे. आणि ते कामाचा आदर्श किंवा ते काम कसं करावं, भिक्खू हे नंतर त्यांचं जीवनच हे क्रांतिकारी आहे. त्यांनी सांगितलंय लहानपणापासून मी शालेय जीवनामध्ये विरोधात होतो, हे की नाही. म्हणजे हे जरी या जीवनामध्ये आले, चिवर अंगावर घेतलं, धर्मगुरू झाले, परंतु बाबासाहेबाला सुद्धा क्रांतिकारी भिक्खू पाहिजे होते. ध्यान डोळे बंद करून एका ठिकाणी बसणारी नको. आज आपल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाची गरज जर कोण्या भिक्खूची असतील तर हर्षबोधी महास्तवीर यांच्यासारख्या भिक्खूची आपल्याला आवश्यकता आहे, गरज आहे. म्हणून एखादा डॉक्टर त्याची चल्ले घडवतो, एखादा पैलवान असेल, कुस्तीवाला असेल, हे की नाही, कराटेवाले मास्टर असतील, तसं मला असं वाटते वाढदिवसाच्या निमित्ताने भंतीजी तुम्ही 5 शिष्य तुमच्यासारखे क्रांतिकारी घडवा, राहिलेलं कार्य निश्चित स्वरूपामध्ये पूर्ण होईल. वाढदिवसाच्या शुभेच्छा. मनोकामना वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी या ठिकाणी थांबतो. पुन्हा कधी वेळ आला तर आपण अधिक सविस्तररित्या चर्चा करूया. एवढं सांगून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. साधू साधू साधू. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.